नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण वाफेवरची बेसन मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। त्याचबरोबर तुम्ही ही भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत किंवा तोंडी लावायला बनवू शकता। 2 दिवस व्यवस्थित टिकते। चला तर झटपट याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे काही अशा जाड आकाराच्या मिरच्या घेतल्या आहे। ह्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि चाकूने आपल्याला मधोमध अशा याला एक कट देऊन घ्यायचा आहे। याला असा मधोमध कट दिला की मग साईडने देठापाशी अगदी थोडासा आडवा कट द्यायचा, म्हणजे ही मिरची जेव्हा आपण सारण भरतो तेव्हा ती व्यवस्थित ओपन होते, तुटत नाही। हे बघा, अशा प्रकारे राहिलेल्या सर्व मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे बघा, सर्व मिरचींना मी अशा प्रकारे कट देऊन घेतलेला आहे। आता यामध्ये ज्या बिया आहे, जर तुम्हाला ह्या बिया काढून टाकायच्या असतील तर तुम्ही काढू शकतात। लहान मुलं खाणारे असतील तर बिया काढून टाकायच्या, म्हणजे ही मिरची कमी तिखट होते त्यामुळे। आणि यामध्ये चिमूट भर असं आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मीठ लावून घेतलं ह्या मिरचींना की त्या शिजतात पण छान आणि यांना चव पण खूप छान लागते। याआधी सुद्धा मी एक मिरचीचा प्रकार दाखवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल, तिथे जाऊन नक्की बघा। तर मिरचींना मीठ भरलं गेलं आहे। आता 1 कप बेसन पीठ, 1 चमचा लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे। यामध्ये राहिलेलं मीठ टाकलं आहे। एक लक्षात असू द्या की आपण मिरचींमध्ये सुद्धा मीठ भरलेलं आहे, त्यामुळे बेताचं मीठ या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। आणि 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। याला छान आता आपल्याला आधी तेलामध्ये मिक्स करायचं आहे। वाटलं तरच आपण आता वरतून पाणी टाकणार आहोत। खूप आपल्याला हे मिश्रण ओलसर करायचं नाही आहे, तर मी अजून अर्धा चमचा यामध्ये तेल वाढवलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे। तुम्ही तेल कमी खात असाल तर तुम्ही यामध्ये पोह्यांचे 2 चमचे पाणी वाढवलं तरीही चालेल, पण मी यामध्ये फक्त तेलामध्येच हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे। आणि मिरचींमध्ये अगदी दाबून हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि चाळणीवर ठेवत जायचं आहे। तर चाळणीला तेल वगैरे अजिबात लावायची गरज पडत नाही, अजिबात चिटकत नाही या मिरच्या चाळणीला। तर अजून एक मिरची मी तुम्हाला इथे अशी भरून दाखवते। हे बघा, इथे सर्व मिरच्या मी बेसन भरून तयार केला आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवून त्या पाण्याला उकळी आली आहे आणि मग आपल्याला मिरच्यांची चाळण यावर ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 15 मिनिटांसाठी ह्या मिरच्या आपल्याला पूर्णपणे वाफवून घ्यायच्या आहे। फ्रीजमध्ये 8 दिवस सुद्धा खराब होत नाही आणि बाहेर रूम टेम्परेचरवर 2 दिवस ह्या मिरच्या व्यवस्थित टिकतात। तर हे बघा, 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिरची मस्त वाफली आहे, बिलकुल खाली चिटकलेली नाही आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।